सांगलीच्या स्वाभिमानीच्या जागेचा तिढा अखेर सुटला। विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अंतिम क्षणी विशाल पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। आता काही वेळातच पत्रकार परिषद घेऊन खासदार राजू शेट्टी याची अधिकृत घोषणा करणार आहेत। मात्र यामुळे गोपीचंद पडळकर नाराज झालेत, त्यामुळे ते बंडाच्या पवित्र्यात असून अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची ही चर्चा आहे। पण पाहतोय सांगलीतल्या उमेदवारीचा प्रश्न अखेर सुटलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर पडळकर मात्र नाराज झालेत आणि पडळकर आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत असल्याचं कळतंय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रताप, विशाल पाटील यांना उमेदवारी स्वाभिमानीनं दिल्याचं कळतंय। काही वेळात राजू शेट्टी पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करतील, मात्र विशाल पाटील यांना उमेदवारी का देण्यात आली, काय नेमकी यामागची कारण आहे? आपण पाहतो की सांगलीची जागा काँग्रेसला सुटावी याच्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करण्यात आलेले आहेत, पण केंद्रीय पातळीवर सांगलीची जागा स्वाभिमानीकडे राहावी आणि त्या ठिकाणी दादा घराण्याचा माणूस यावा अशा प्रकारचे प्रयत्न झालेले आपल्याला एकूण सगळे राजकीय हालचाली पाहता दिसून आलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशाल पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेलं होतं, पण विशाल पाटील यांनी स्वाभिमानीने मला अपक्ष म्हणून पाठिंबा द्यावा, माझ्या पाठीशी राहावा अशा प्रकारची भूमिका मांडली होती, पण राजू शेट्टीने याला थेट विरोध केला। विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये असून देखील काही दिवसांपासून त्यांचे काँग्रेसच्या नेत्यांमध्ये थोडासा संघर्ष होता, थोडेसे मतभेद होते, त्यामुळे कुठेतरी त्यांना विरोध झाला आणि सुरुवातीला त्यांनी या निवडणूक रिंगणात उतरायला नकार दिला। पण नंतर मात्र ज्या वेळेला दादा घराण्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी मात्र ते निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं निश्चित झालं। इथले स्थानिक प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्यासोबत आहेत। नेमकी गणित काय आहे स्थानिक, ज्याच्यामध्ये राजू शेट्टी विशाल पाटलांना निवडणूक रिंगणात उतरून त्या ठिकाणी ही जागा काबीज करण्याचा प्रयत्न करणार आहेत? मला सांग की राजू शेट्टींनी जी व्यूहरचना आखलेली आहे ती नेमकी काय वाटते? मुळात काँग्रेसकडूनच आता खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करायचा आणि तो तगडा उमेदवार म्हणजे विशाल पाटील, असंच काँग्रेसचं धोरण होतं। मात्र आपण पाहतो की या ठिकाणी राजू शेट्टी आलेले आहेत। मला सांगा की इथला तिढा सुटलेला आहे का, नेमकी काय भूमिका आहे? तिढा सुटलेलाच आहे। थोडक्यात थोड्याच वेळात आता पत्रकार परिषद होते। विशाल पाटील या ठिकाणी आलेले आहेत? हो, आम्हीच बोलवलेले त्यांना। याच्यावरूनच आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी राजू शेट्टी आलेले आहेत आणि त्यांनी थोड्याच वेळात आता ही भूमिका जाहीर होईल। एकूण आपण पाहतोय की सांगलीच्या निवडणूक रिंगणात कशा प्रकारचं गणित असेल, संजय काका पाटील यांच्या विरोधात नेमकं कोण असेल हे स्पष्ट झालेलं आहे, त्यामुळे इथली लढत आता तुल्यबळ होणार हे जवळपास निश्चित आहे। या ठिकाणी विशाल पाटील कार्यकर्त्यांसोबत बसलेले आहेत आणि त्या ठिकाणीच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी पोहोचलेले आहेत। नक्कीच प्रताप, आपण पाहतोय राजू शेट्टी दाखल झालेत। काही वेळात पत्रकार परिषद घेऊन ते या सगळ्या उमेदवारी संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत। एकूणच जर आपण बघितलं तर पडळकर मात्र या सगळ्यावरती नाराज आहेत। त्यांनी जर का अपक्ष म्हणून बंडखोरी करायचं ठरवलं त्याचा किती फटका बसू शकेल? नक्कीच मोठा फटका बसू शकेल असं म्हणता येईल, कारण पडळकरांचा एक वेगळा आपला गट आहे। मला सांग की पडळकर सुद्धा इच्छुक होते स्वाभिमानीकडून लढण्यासाठी, पण आयत्या वेळेला विशाल पाटलांचं नाव पुढे आलं। पडळकरांनी जर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उडी घेतली तर कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होईल असं वाटतंय? नक्कीच आता विशाल पाटलांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे, काही क्षणातच ती जाहीर होईल। मात्र या उमेदवारीनंतर गोपीचंद पडळकर हे निवडणुकीच्या रिंगणात असणारच आहेत आणि त्यांचा फटका होईल तो फक्त भाजपलाच होणार आहे, कारण की ते जे मतदान घेतील ते भाजपचंच मतदान घेणार आहेत। त्यामुळे खासदार संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानीचे विशाल पाटील यांची निवडणूक झाली तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे तो गोपीचंद पडळकर यांचा असणार आहे आणि त्यांचा फटका हा भाजपलाच होणार आहे। आपण पाहतो की आता हे सगळे नेते जे आहेत, विशाल पाटील आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्या पाठीमागे राजू शेट्टी आहेत। हे दोन्ही नेते प्रेस कॉन्फरन्सला जात आहेत आणि प्रेस कॉन्फरन्सला संबोधित करणार आहेत। एकूणच आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसापासून हा सगळा वाद सुरू होता की नेमकं काय होणार आहे, या सांगलीच्या निवडणूक रिंगणात कोण असणार याच्यावर चर्चा सुरू होती। एकूणच आपण पाहतो की ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये संजय काका पाटील विरुद्ध स्वाभिमानीचे विशाल पाटील अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल। प्रताप, आपण पाहतोय काही वेळातच आता विशाल पाटील यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा राजू शेट्टी करणार आहेत, त्यासाठी आता ते पत्रकार परिषद घेत आहेत। जसं आता आपण सांगितलं, पडळकरांनी जर का बंडखोरी केली तर त्याचा फटका भाजपला बसेल। भाजपचीच मतं पडळकर घेत होते आणि त्यामुळे कुठेतरी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जी रणनीती आखली आहे त्यात ते यशस्वी होतील असा सध्या तरी कयास बांधला जातोय. तुर्तास आभार प्रताप या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी.